तुमचे पण मेंदू वडे तेलात टाकताच फुटतात का? तर मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। नमस्कार, स्वागत आहे तुमचं गायत्री व्लॉगमध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर बघणार आहोत मेंदू वडे, वरून कुरकुरीत आणि आतमधून परफेक्ट असे शिजणारे मेंदू वडे। चला तर मग बघूया रेसिपी। रात्री झोपण्यापूर्वी मी उडदाची डाळ भिजू घातली होती आणि सकाळी उठल्याबरोबर ती काढून घेतली। कोणी कोणी यात मेथी दाणे पण टाकतात। याला थोडं रेस्टला ठेवूया। तोपर्यंत आपण चटणीला काय साहित्य लागते ते बघून घेऊया। हे कच्चे शेंगदाणे आहे, हिरवी मिरची, लसण आणि कोथिंबीर हे आपण मिक्सरमधून वाटून घेऊ। मिक्सरमधून काढल्यावर त्याला छानसा असा जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका देऊया। आपली ही शेंगदाण्याची छानशी अशी चटणी रेडी आहे। ही चटणी तुम्ही मेंदू वडे, इडली आणि डोसे कशासोबत पण खाऊ शकता, एक नंबर लागते। मिक्सरमधून चटणी काढताना चटणीचं टेक्स्चर जास्त जाडही नाही जास्त पतलंही नाही असं काढायचं आणि जास्त पाणी पण नाही टाकायचं। आता मी वडे तळायला तेल ठेवलेलं आहे। आधी ते छानसं असं तापू द्यायचं आणि नंतर मंद आचेवर आपले वडे तळून घ्यायचे। छोटे छोटे वडे करून घ्यायचे असे गोल गोल आणि नंतर तेलामध्ये सोडायचे। आता हे वडा टाकणार आहे आपण तेलामध्ये। मिक्सरमधून वड्याचं बॅटर काढताना त्यात एकदम कमी प्रमाणात पाणी टाकायचं, नाहीतर आपण जास्त पाणी टाकलं तर ते बॅटर पातळ होऊन जाते आणि आपल्याला वडे येणार नाही। हे वडे असे मस्त लाल लाल तळून झालेले आहे। वडे तळताना गॅस मंद आचेवर असणं खूप गरजेचं आहे। पटकन बनणारे आणि रुचकर लागणारे हे कुरकुरीत मेंदू वडे आमच्या घरी तर खूपच आवडतात। तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा। इथे एक एक करत सर्व मेंदू वडे मी तळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता मेंदू वडे किती क्रिस्पी आणि लाल लाल निघालेले आहे। मस्त याचे वडे असे क्रंची क्रंची भाजलेले आहेत। कैवल्याची एकदम फेवरेट डिश आहे, त्याला खूप आवडते। वरून कुरकुरीत आणि आतून लुसलुशीत असे मेंदू वडे हे आपले तयार आहे। टेस्ट करून बघितलं तर वडे एक नंबर झाले होते आणि चटणीही। तुम्हाला ही रेसिपी ट्राय करायची असेल तर व्हिडिओ सेव्ह करा आणि लाईक शेअर